नमस्कार मंडळी. आई जगदंबेचा उदो उदो. मंडळी, मला एक प्रश्न पडला होता की नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा होते. ही ब्रह्मचारिणी नक्की कोण? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधल्यावर जे सापडते ते तुम्हाला मी सांगते. ब्रह्मचारिणी देवीची कथा पुराणांमध्ये येते आणि ती अशी आहे की माता पार्वतीने जेव्हा भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावेत यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षानुवर्ष ती केवळ फळं पानं खाऊन निर्जल उपवास करून कठोर साधना करत होती. तेव्हा तिच्या या महान तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळालं. अखेर तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, अर्थात त्या माता पार्वतीत. ब्रह्मचारिणी हे एक फक्त नाव आहे आणि ते नाव तिला मिळण्याचं कारण तिची तपश्चर्या आहे. इतकंच नाही तर ते नाव तिला मिळालं त्यामागे सुद्धा एक कारण आहे. ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म म्हणजे तप, चारिणी म्हणजे आचरण करणारी, तपश्चर्या करणारी ती ब्रह्मचारिणी, तपश्चर्या आचरणारी ती ब्रह्मचारिणी. आता याच देवीची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप कसं असतं तर देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे. साधेपणा आणि तेजस्वी रूपात ती भक्तांना दर्शन देते. ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने काय होतं तर तपशक्ती प्राप्त होते, संयम धैर्य प्राप्त होतं. विद्यार्थ्यांना साधकांना खास करून या ब्रह्मचारिणीची उपासना करायला सांगितली जाते. तिच्या पूजनेमुळे स्वादिष्टान चक्र जागृत होतं असं योगशास्त्र सांगतं. ज्यांना ब्रह्मचारिणीची उपासना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करावयाची आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा. मंत्र असा आहे: ओम देवी ब्रह्मचारिणी नमः. ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. ओम देवी ब्रह्मचारिणे नमः. धन्यवाद.